नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शंभो सुविधा केंद्र आजरा. तर मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती आपल्याला मिळत राहणार आहे. तर अशी माहिती घरबसल्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज पाहूयात आधार लिंकबाबत अतिशय महत्त्वाची अशी माहिती. बऱ्याच जणांचा आधार लिंक म्हटलं की गोंधळ उडतो. तर हा गोंधळ दूर होण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आधार लिंक कुठे कुठे केलं जातं, आधार लिंक का गरजेचं आहे, किती महत्त्वाचं आहे, या बाबतीत हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पहा. काही जे होणारं नुकसान असेल ते आपलं नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे देखील गरजेचं असतं. आधार कार्डला मोबाईल लिंक असणं का गरजेचं असतं, तर आपण एखाद्या शासकीय योजनांचे फॉर्म भरत असेल तर त्या योजनांच्या बाबतीत तो फॉर्म भरत असताना, ऑनलाईन फॉर्म भरत असताना आधारला मोबाईल लिंक असणं महत्त्वाचं असतं. एखाद्या परीक्षेचा फॉर्म असेल किंवा कोणताही ऑनलाईन फॉर्म असेल तर हा ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं असतं. यानंतर पाहूयात आधार कार्ड आणि बँक लिंक. तर आधार कार्डला बँक लिंक किंवा बँक खात्याला आधार लिंक असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या शासकीय योजनेचा आर्थिक लाभ जर घेत असेल, आर्थिक लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड नंबर लिंक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचं पेमेंट आहे ते पेमेंट DBT पद्धतीनं ट्रान्सफर होतं. म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही पद्धत आधार बेस काम करते आणि या पद्धतीमध्ये तुमचा अकाउंट नंबर पाहिला जात नाही तर आधार नंबर पाहिला जातो. त्या आधार नंबरनुसार आपल्याला पेमेंट ट्रान्सफर केलं जातं. तर ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असेल त्याच बँकेला तुम्हाला त्या शासनाच्या योजनेचे पैसे जमा होत असतात. उदाहरणार्थ PM किसान असेल किंवा सद्य परिस्थितीमध्ये सुरू असलेली लाडकी बहीण योजना असेल किंवा DBT अंतर्गत आपण जे यांत्रिकीकरणाचे विविध फॉर्म भरतो, पॉवर टिलर असेल, विडर असेल, ट्रॅक्टर असेल किंवा फवारणी पंप असेल इत्यादी जे सर्व प्रकारची योजनांचे आर्थिक लाभ आहेत, हे सर्व लाभ आपल्याला DBT ट्रान्सफर पद्धतीनं भेटतात. त्यामुळं बँक खात्याला आधार लिंक असणं अतिशय महत्त्वाचं राहतं. यानंतर पहा आधार आणि रेशन कार्ड यामध्ये देखील लिंकिंग असतं. तर ते कसं, तर आपलं जे रेशन कार्ड आहे ते सद्य परिस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला मिळणार आहे. त्याची काही प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर रेशन कार्डला घरातील सर्वांचं, कुटुंबातील सर्वांचं आधार नंबर लिंक असणं महत्त्वाचं राहतं. यानंतर पाहूयात वोटिंग कार्ड. नवीन पद्धतीमध्ये वोटिंग कार्डलासुद्धा आधार लिंक असतं. हा देखील एक आधार लिंकचा वेगळा प्रकार आहे. यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तर मित्रांनो, सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणं हे सक्तीचं केलेलं आहे आणि यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये मोफत प्रक्रिया सुरू होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये या प्रक्रियेसाठी 500 रुपयांचा दंड शासनानं लावलेला होता. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच आज तागायत 1000 रुपयांचा दंड आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगसाठी भरावा लागणार आहे. तर मित्रांनो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नसेल तर आपण करून घ्या. 1000 रुपये दंड भरावा लागतो म्हणून टाळाटाळ करू नये. यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. या पुढील कालावधीमध्ये हा दंड वाढण्याची देखील शक्यता आहे. तेव्हा आधार पॅन लिंक असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यानंतर पहा, आपण जर नोकरी करत असाल तर आपल्याला आपला जो PF आहे तो मिळत असतो आणि PFचं जे प्रोव्हिडंट फंडाचं जे अकाउंट असतं, जी प्रोफाईल असते, त्या प्रोफाईलला देखील आपला आधार नंबर लिंक असणं महत्त्वाचं आहे. हा आधार नंबर लिंक असल्याशिवाय PFच्या प्रोफाईलमध्ये आपण कोणतेही बदल किंवा
PF काढणे वगैरे काहीही काम करू शकत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आधार लिंकचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या कारणासाठी, वेगवेगळ्या कामासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळं आधार लिंक म्हणजे काय? आधार लिंक कशासाठी करायचं? आधार लिंक कुठं करायचं? आधार लिंक कुठलं आधार लिंक कधी आणि कुठे करायचं? याबाबतची ही संपूर्ण माहिती आपण पाहायची आहे आणि आपले जे संभ्रम असतील ते आपण दूर करू शकता. तर सद्य परिस्थितीच्या गोंधळासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट मी इथं सांगतो आहे, की शासकीय योजनांचे जे लाभ आहेत, आर्थिक लाभ आहेत, त्यासाठी आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं नाही, तर आधारला बँक लिंक असणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनी बँक खात्याला आधार लिंक करणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.